नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 23 जुलै 2026 आणि 23 जुलैचे आपण महत्वाचे 12 प्रश्न पाहतो. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्र हो, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकतो. ओके, ठीक आहे. कालचा प्रश्न होता, भारतातील पहिले उच्च उंचीवरील वैद्यकीय संशोधन केंद्र कोठे स्थापन होत आहे? त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन होत आहे. याचं कालचा प्रश्नाचं उत्तर होतं हिमाचल प्रदेश. आजचा पहिला प्रश्न, युवक क्रांती दल या संघटनेचे संस्थापक कोण होते? आता ह्याचा प्रश्न घेण्याचं मूळ कारण काय आहे की डॉक्टर कुमार गणेश सप्तर्षी यांचं निधन झाले 18 जुलै 2026 रोजी पुण्यामध्ये. ठीक आहे. युवक क्रांती दलाचे संघटनेचे संस्थापक कोण होते? तर उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर कुमार सप्तर्षी. ठीक आहे. पूर्ण नाव त्यांचं डॉक्टर कुमार गणेश सप्तर्षी. जन्म 21 ऑगस्ट 1941, निधन 18 जुलै 2026 पुणे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व गांधीवादी कार्यकर्ते होते आणि युवक क्रांती दलचे संस्थापक होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष होते. 1978 जनता पक्षाकडून अहमदनगरतून आमदार झाले. 2025 बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2020 गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड मिळाला. 1972 मध्ये महाराष्ट्र प्रथमच मिस्सा कायद्याचा वापर त्यांच्यावर झाला आणि सत्याग्रही हे मासिकाचे ते संपादक होते. त्याचं मासिक कोणतं? सत्याग्रही, लक्षात असू दे. ठीक आहे. ओके, चला दुसरा प्रश्न आपण पाहूया. जंतर मंतर बाबत कोणते विधान बरोबर आहे? खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? जंतर मंतर हे ऐतिहासिक खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. मित्र हो, नंबर 1 बरोबर. 2 नंबर, जंतर मंतरची उभारणी महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी केली. जयपूरच्या जंतर मंतरला 2010 मध्ये युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. वरील सर्व बरोबर आहे. ठीक आहे. ओके, आपण पुढे जाऊया. ठीक आहे. जंतर मंतर भारतातील ऐतिहासिक खगोलशास्त्रीय वैद्यकीय शाळा. निर्मिती महाराजा सवाई जयसिंग द्वितीय. 1668 ते 1743 जयपूरचे राजे. जंतर सांस्कृतिक यंत्र, मंतर सांस्कृतिक मंत्र. ठीक आहे. उपकरण, साधन आणि गणना सल्ला. अर्थ, ग्रहताऱ्यांची गणना करणारी खगोलशास्त्रीय उपकरणे. मुख्य उद्देश, ग्रहताऱ्यांच्या स्थितीचे अचूक निरीक्षण, वेळ मोजणे, पंचांग कॅलेंडर तयार करणे. एकूण वेधशाळा दिल्ली, बघा 5 वेधशाळा होत्या: दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा. दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा. पहिली वेधशाळा दिल्लीमध्ये 1724 ला सुरू झाली, लक्षात ठेवा. पहिली वेधशाळा कधी सुरू झाली मित्र हो? तर आपण पाहायला गेलं तर पहिली वेधशाळा दिल्लीमध्ये सुरू झाली 1724. सर्वात मोठी, सर्वाधिक सुस्थितीत जयपूरचे जंतर मंतर. युनेस्को जागतिक वारसा स्थळात जयपूरचे जंतर मंतर 2010 ला वारसा स्थळ मिळालं. दिल्लीचे जंतर मंतर कॅनॉट पॅलेस जवळ, संसद भवनाजवळ आंदोलने व धरणांसाठी प्रसिद्ध आहे. आणि 1857च्या स्वातंत्र्य समरात दिल्लीच्या जंतर मंतरचे काही नुकसान झाले. ठीक आहे. 1857च्या स्वातंत्र्य समरात सुद्धा दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये सुरू असल्यामुळे तिथं काही नुकसान झालं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला म्हणजे दिल्लीचं जंतर मंतर सध्या फेमस आहे. आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांसाठी, त्या अनुषंगाने मी हा प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट, तिसरा प्रश्न. भारतातील पहिले भाषांना समर्पित शब्दलोक म्युझियम ऑफ वर्ड संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले आहे? मित्र, पाहायला गेलं तर शब्दलोक हा म्युझियम ऑफ वर्ड कलकत्ता मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. स्थळ, राष्ट्रीय ग्रंथालय कलकत्ता. उद्घाटन 19 जुलै 2026. उद्घाटक अमित शाह. भारतातील पहिले भाषांना समर्पित व ग्रंथसंग्रहालय. पहिला टप्पा 9 दालने. उद्देश, भारताच्या भाषिक वारशाचे जतन व प्रसार. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचित 22 भाषा आहेत आणि 1950 पर्यंत मूळ 14 भाषा होत्या, लक्षात असू दे. सध्या कितीव्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत, तर भारतीय घटनेत मूळ कधी किती होते? 14 भाषा होत्या. 92वी घटनावली 2003 बाडो, डोंगरी, मैथाली, संताली या समाविष्ट करून 22 भाषा झालेल्या आहेत. हे सुद्धा आपल्याला माहित असावं. ओके, ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 14. 5वी ब्रिक्स भूस्थानिक तंत्रज्ञान कार्यगट बैठक कोणत्या संस्थेत आयोजित करण्यात आली? 5वी ब्रिक्स भूस्थानिक तंत्रज्ञान कार्यगट बैठक कोणत्या संस्थेत आयोजित करण्यात आली? तर उत्तर आहे IIT तिरुपती मध्ये ती आयोजित करण्यात आली. कधी होती? कालच झाली, 20 ते 22 जुलै 2026 दरम्यान. IIT तिरुपती, आंध्र प्रदेश. विषय, भू अवकाशीय तंत्रज्ञान व त्याचे अनुप्रयोग.
2026 मध्ये ब्रिक्स अध्यक्षपद भारताला मिळालेलं आहे आणि भारताकडे अध्यक्षपद 1 जानेवारी 2026 पासून सुरू आहे आणि भारताला चौथे ब्रिक्स अध्यक्षपद मिळाले. पहिल्यांदा कधी मिळालं मी तर खाली लिहिले 2012, 16, 21 आणि आता 2026 लक्षात असू दे. आपल्याला 4 वेळा आतापर्यंत भारताला ब्रिक्सचं अध्यक्षपद मिळालंय. 12, 16, 21 आणि 26. नेक्स्ट 5वा प्रश्न. अलीकडे सर्गई कोरेत्स्की यांची कोणत्या देशाच्या नवीन पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे युक्रेन देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे सर्गेई कोरेत्स्की. लक्षात ठेवा, हे नाव त्या प्रकारचं असतं. उत्तर आहे युक्रेन. 6वा प्रश्न. भारतातील पहिला अडथळामुक्त दुर्गती मार्ग कोणता आहे? ठीक आहे, बॅरियर फ्री म्हणतो आपण त्याला. तर लखनौ कानपूर द्रुतगती मार्ग आहे पहिला. राज्य उत्तर प्रदेश. मार्ग लखनौ ते कानपूर. प्रवासाचा वेळ सुमारे 3 तासावरून 40 मिनिटांनी कमी होणार. वैशिष्ट्य भारतातील पहिला अडथळामुक्त द्रुतगती मार्ग. तंत्रज्ञान ANPR ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन. कॅमेरे बसवण्यात आले आहेत. टोल प्रणाली फास्टॅग रीडर्स द्वारे स्वयंचलित टोल वसुली. फायदा टोल प्लाझावर थांबण्याची गरज नाही, वाहतूक कोंडी कमी होईल. ओके, पुढे 7वा प्रश्न. पहिल्या आशियाई 23 वर्षाखालील ऍथलेटिक्स स्पर्धेत पदकतालिकेत अव्वल स्थान कोण आलेले आहे? तर उत्तर आहे चीन पहिला आहे मित्रांनो आणि 4 नंबरला आपला देश भारत आहे 4थ्या क्रमांकावर. हे सुद्धा माहित पाहिजे. उत्तर काय मित्रांनो? चीन. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. 8वा प्रश्न. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कोणत्या कायद्या अंतर्गत स्थापन करण्यात आला आहे? आपण पाहतोय 8वा प्रश्न मित्र हो, हे आपल्याला उत्तर माहित असावं. ठीक आहे. बघा प्रश्न काय विचारलाय आपण नीट पाहूया. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कोणत्या कायद्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेला आहे? राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग 1992च्या कायद्यानुसार तो स्थापन करण्यात आला आहे. आता हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे आता अध्यक्ष नवीन झाले आहेत, त्या अनुषंगाने हा प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो हेही लक्षात ठेवा आणि आयोगाचे अध्यक्ष सुद्धा लक्षात ठेवा. बघा हरजित सिंग ग्रेवाल राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष. नियुक्ती 16 जुलै रोजी मिळालेली आहे. पद राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पंजाबमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ते. सलग दुसरे शीख अध्यक्ष आणि टोटली 3 म्हणजे तिसरे हे अध्यक्ष आहेत असं आपण म्हणता येईल. सलग दुसऱ्या अध्यक्षांनी टोटल पाहायला गेलं तर तिसरे अध्यक्ष. कार्यकाल 3 वर्षाचा असतो. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार आयोग वैधानिक आहे. मुख्यालय नवी दिल्लीत आहे. 7 सदस्य असतात, एक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 5 सदस्य. अल्पसंख्याक हक्क राज्यघटनेचे कलम 29 व 30 अंतर्गत हे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग सुरू करण्यात आलाय. पहिले अध्यक्ष होते सरदार अली खान 1993 मध्ये. ठीक आहे. डिटेल सगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 9वा प्रश्न. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नवीन सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे डॉक्टर श्रीनिवास कुमार तुम्माला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 10वा प्रश्न. तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिराचा प्रसिद्ध वार्षिक अनिवरा स्थानम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यात तो साजरा केला जातो. तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिर अनिवरा स्थानम उत्सव. राज्य आंध्र प्रदेश. मंदिर तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिर तिरुपती. उत्सव अनिवरा स्थानम. ओळख मंदिराच्या वार्षिक हिशोबाचे सादरीकरण म्हणून प्रसिद्ध. महत्व मागील वर्षाचा आर्थिक हिशोब भगवान श्री व्यंकटेश्वर समोर सादर करून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात केली जाते म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. 11वा प्रश्न. अलीकडे कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सर ग्राफिट सोबर्स यांचे वयाच्या 89 वर्षी निधन झाले आहे? ते वेस्ट इंडिज देशाचे होते. लक्षात असू दे. 12वा प्रश्न. 26 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर सर्वांना माहिती आहे कारगिल विजय दिवस आपण साजरा करतो. आजचा प्रश्न. आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळवणारे 12वे भारतीय क्रिकेटपटू कोण? ऑप्शन आहे राहुल द्रविड, MS धोनी, सौरभ गांगुली, विराट कोहली. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असू शकतं. आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.